व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहे एक्सरसाइज 5.4. ओके, तर आधी तुम्ही हेडिंग टाकून द्या एक्सरसाइज 5.4 आणि या एक्सरसाइजचं फर्स्ट प्रॉब्लेम नोट करा. इफ a bar equal to 2i bar plus 3j bar minus k bar, comma b bar equal to I bar minus 4j bar plus 2k bar, find in bracket a bar plus b bar cross in bracket a bar minus b bar. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्याला प्रॉब्लेम गिवन आहे यामध्ये बघा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. क्रॉस प्रोडक्ट जर तुम्हाला फक्त दोन टर्म साठी जर फाइंड आउट करायचा असला तर डिटर्मिनंट मध्ये जी आपण फर्स्ट रो लिहित असतो ती फर्स्ट रो आपण कन्सिडर करत असतो आय बार, जे बार आणि के बार. ऑलरेडी आपण टीच केलं आहे. क्रॉस प्रोडक्ट आहे आणि किती टर्म साठी आहे? फक्त दोन टर्म साठी. फर्स्ट टर्म आहे ए बार प्लस बी बार, सेकंड टर्म आहे ए बार मायनस बी बार. ओके, दोन टर्म आहे आणि त्यांचा काय फाइंड आउट करायचा आहे? क्रॉस प्रोडक्ट. सो फर्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण ए बार प्लस बी बार. सो ए बार प्लस बी बार. ए बार ची व्हॅल्यू पुट अप करू 2i बार प्लस 3j बार मायनस के बार. असल्यामुळे साइन चेंज होणार नाही आहे म्हणून ऍज इट इज लिहून टाकू प्लस i बार मायनस 4j बार प्लस ट्वाइस k बार. i बार सॉल्व करू 2 प्लस 1 3i बार, 3 मायनस 4 मायनस 1j बार मायनस 1 प्लस 2 प्लस 1 k बार. हे आन्सर झालं आपलं ए बार प्लस बी बार. सेम ए बार मायनस बी बार, बट मायनस जर साइन असली तर ते ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं 2i बार प्लस 3j बार मायनस के बार मायनस बी बार ची व्हॅल्यू काय येणार आपली आय बार मायनस 4j बार प्लस ट्वाइस के बार. मायनस असली तर ब्रॅकेट घ्यायचेच. आता मायनस साइन जेव्हा या ब्रॅकेटच्या आत जाणार तेव्हा तिकडल्या साइन चेंज होणार आहे. सो 2i बार प्लस 3j बार मायनस के बार प्लस आय बार काय होणार मायनस मायनस 4j काय होणार प्लस 4j बार आणि हा प्लस काय होणार तर मायनस ट्वाइस के बार. आफ्टर दॅट 2 मायनस 1 1i बार, 3 प्लस 4 7j बार माइनस के माइनस ट्वाइस के माइनस 3k बार. ही व्हॅल्यू झाली आपली ए बार प्लस बी बार ची. ही व्हॅल्यू झाली आपली ए बार मायनस बी बार ची. ओके, राईट डाऊन. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ए बार प्लस बी बार, ए बार मायनस बी बार ची व्हॅल्यू भेटली. बट आपल्याला या दोघांचा काय फाइंड आउट करायचा होता? क्रॉस प्रोडक्ट. लक्ष द्या आता इकडे. या दोन व्हॅल्यू मी राहू देतो कारण पुटअप करायचं आहे ना. ए बार प्लस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार. आता यांचा जर आपल्याला क्रॉस प्रोडक्ट जर सॉल्व करायचा असला सो डिटर्मिनंट आपली जी फर्स्ट व्हॅल्यू असते म्हणजे फर्स्ट रो ती असते आय बार, जे बार, के बार. कारण क्रॉस प्रोडक्ट फक्त दोन टर्मचा फाइंड आउट करायचा आहे ना म्हणून पहिला रो आय बार, जे बार, के बार. सेकंड ए बार प्लस बी बार ची व्हॅल्यू 3 मायनस 1 1. सो 3 मायनस 1 1.
A bar minus B bar ची व्हॅल्यू 1 7 minus 3. So 1 7 minus 3. आता याला सॉल्व करू. सॉल्व करत असताना डिटर्मिनंट सॉल्व करत असताना आपली फर्स्ट साइन असते प्लस, सेकंड मायनस, थर्ड प्लस. सो फर्स्ट येणार प्लस आय बार. मग हा कॉलम गेला आणि हा रो गेला. जी टर्म घेतो त्याच्या खालचा कॉलम सोडून देतो आपण. -1 into -3 प्लस 3. मिडल मध्ये नेहमी साइन मायनस. 7 into 1 7 मायनस जे बार. कॉलम गेला, रो गेला. 3 into -3 -9. साइन मायनस 1 into 1 1 प्लस के बार. हा कॉलम गेला. 3 into 7 21. साइन मायनस 1 into -1 -1. So minus minus plus. 3 minus 7 -4. So -4 I bar. -9 -1 -10. So minus minus plus 10 J bar. 21 plus 1 22. So 22 K bar. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं फायनल आन्सर. ओके, नाउ आवर सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम मध्ये विचारलाय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फाइंड युनिट वेक्टर. काय फाइंड आउट करायचं आहे? युनिट वेक्टर. आपण याच्या आधीच्याच एक्सरसाइज मध्ये युनिट वेक्टर फाइंड आउट कसा करायचा ते टीच केलं होतं. सेम याच्या आधीच्या एक्सरसाइज मध्ये सेम प्रॉब्लेम आहे. नो चेंज. मी फक्त आयडिया देऊन देतो, लक्ष द्यायचे. कारण याच्या आधी जे आपण एक्सरसाइज 5.3 टीच केली होती त्यामध्ये आपण युनिट वेक्टर फाइंड आउट केला होता. लक्ष द्या. युनिट वेक्टरचा जो आपला फॉर्म्युला असतो तो असतो प्लस मायनस वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. प्लस मायनस वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड हा आपला युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे. इथे तुम्हाला वेक्टर दिले आहे. पहिला वेक्टर दिला आहे जे बार प्लस ट्वाइस के बार आणि सेकंड वेक्टर गिवन आहे आय बार प्लस जे बार. दोन वेक्टर दिले आहे. याला सॉल्व कसं कराल लक्ष द्या. फर्स्ट लेट ए बार इक्वल टू जे बार प्लस 2 के बार आहे. सो 0 आय बार प्लस जे बार प्लस ट्वाइस के बार आणि बी बार इक्वल टू आय बार प्लस जे बार प्लस 0 के बार. दोन वेक्टर भेटले तुम्हाला. आता जसं आपण सॉल्व करायचं बरोबर क्रॉस बी बार. सो आय बार जे बार के बार. मग ए बार ची व्हॅल्यू पुट करू 0 1 2. मग बी बार ची व्हॅल्यू 1 1 0. याला काय करायचं? सॉल्व. याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर भेटणार त्या आन्सरचाच मग काय काढायचा? मॉड. कारण मॉड म्हणजेच आपलं काय होत असते? मॅग्निट्यूड. ए बार क्रॉस बी बारचा काय काढू आपण? मॉड. अंडर रूट ऑफ कोएफिशियंट ऑफ आय चा होल स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ जे चा होल स्क्वेअर आणि कोएफिशियंट ऑफ के चा होल स्क्वेअर. मग आपण फॉर्म्युला लिहायचा युनिट वेक्टर. वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. जे आन्सर आलं ते वेक्टरचं आणि हे जे आन्सर येणार ते मॅग्निट्यूडचं. आणखी जर काही हेल्प लागत असणार तर या आधी जो व्हिडिओ अपलोड झाला आहे एक्सरसाइज 5.3 चा त्यामध्ये हे पहिलाच प्रॉब्लेम मी टीच करून दाखवला आहे युनिट वेक्टरचं. ते प्रॉब्लेम बघून घ्या. ओके, नाउ राईट डाऊन. आता थर्ड प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट थर्ड प्रॉब्लेम आहे आणि हे आपल्या ओल्ड सिलेबस मध्ये नव्हतं. न्यू सिलेबस मध्ये प्रॉब्लेम ऍड झाला आहे तर नोट करून घ्या. इफ ए बार डॉट बी बार, इफ ए बार डॉट बी बार इक्वल टू अंडर रूट 3 and a bar cos b bar equal to
2i bar plus j bar plus twice k bar plus twice k bar. Find the angle between a bar and b bar. लक्ष द्या, तुम्हाला अँगल विचारला आहे आपल्याला ए बार आणि बी बार मधला. प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. डॉट जर प्रोडक्ट असला विद्यार्थी मित्रांनो तर त्यामधला अँगल हा कॉस असतो आणि क्रॉस जर प्रोडक्ट असला तर त्यामधला अँगल हा साइन असतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. डॉट प्रोडक्ट मधला जर अँगल असला तर तो काय असतो, कॉस, आणि क्रॉस प्रोडक्ट मधला जर अँगल असला तो काय असतो, साइन. बघा सोल्युशन कडे लक्ष द्या. फर्स्ट we know that a bar dot b bar जर असलं त्याचा आन्सर येणार a bar dot b bar मॉड असतो याचा, मॉड ऑफ a bar dot b bar into cos theta. म्हणजेच डॉट प्रोडक्ट मधला अँगल हा काय असतो, कॉस, आणि तो जर आपला क्रॉस प्रोडक्ट असला बट तो आपण मॉड पाहिजे हा, a bar into b bar. याचा जो फॉर्म्युला असतो विद्यार्थी मित्रांनो तो असतो मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू साइन थीटा. हे दोन फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेवजा. डॉट असला तर कॉस थीटा, क्रॉस असला तर साइन थीटा. आता आपल्याला प्रयोग काय करायचा आहे, ए बार आणि बी बार मधला तुम्हाला अँगल विचारला आहे. कशामधला अँगल विचारला आहे तुम्हाला, ए बार आणि बी बार. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, केअरफुली लक्ष द्या या प्रॉब्लेम कडे. आता मला सांगा, तुम्हाला एक कॉस थीटा आहे आणि एक काय गिवन आहे, साइन थीटा, आणि ए बार आणि बी बार मधला काय विचारला आहे, अँगल. ओके, तर याला मी इक्वेशन घेऊन देतो ना, इक्वेशन 1 इक्वेशन 2. सो डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 ला जर आपण इक्वेशन 1 नी जर डिवाइड केलं काय राहा, मॉड ऑफ ए बार इंटू बी बार अपॉन ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार साइन थीटा अपॉन मॉड ए बार मॉड बी बार कॉस थीटा. ओके, आफ्टर दॅट लक्ष द्या इकडे आता केअरफुली. या व्हॅल्यू आपल्या कॅन्सल झाल्या. साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय येणार, टॅन थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय येणार, टॅन थीटा. आता यालाच मी काय लिहू शकतो मग, टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू बी बार अपॉन ए बार डॉट बी बार. आपल्याला गिवन काय आहे, फक्त ए बार इंटू बी बार गिवन आहे. बट अकॉर्डिंग टू अवर फॉर्म्युला इथे मॉड ए बार इंटू बी बार असलं तेव्हाच काय येत असतो, साइन थीटा. गिवन फक्त आहे ए बार इंटू बी बार आणि इथे काय आहे, मॉड. मग याचा जर आपल्याला मॉड फाइंड आउट करायचा असला तर आपला फॉर्म्युला काय असतो विद्यार्थी मित्रांनो, मॉड साठी कोएफिशिएंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ जे स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ के स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू फक्त कशाची गिवन आहे, ए बार क्रॉस बी बार, आणि अकॉर्डिंग टू फॉर्म्युला काय आहे, मॉड ए बार क्रॉस बी बार. व्हॅल्यू पुट अप करू. सो 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, आणि ए बार डॉट बी बार ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली गिवन आहे √3. सो टॅन थीटा इक्वल टू, याला जर सॉल्व केलं 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 5 प्लस 4 9, 9 च्या बाहेर किती येणार, 3. सो टॅन थीटा इक्वल टू आपला आन्सर आला आहे 3/√3. पुन्हा आता या साइडला लक्ष द्या.
या साईडला दिसणार नाही तुम्हाला, या साईडला लिहित आहोत. सो टॅन थिटा, आता विद्यार्थी मित्रांनो इथे 3 आहे आणि अपॉन मध्ये √3 आहे. मी 3 लाच काय लिहू शकतो, √3 √3. √3 × √3 म्हणजे 3 बघा. अपॉन मध्ये आहे √3, √3 गेट कॅन्सल. सो थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3. आता जर तुम्ही लॉग टेबल मध्ये जर चेक केलं तर टॅन इनवर्स ऑफ √3 हा होतो आपला 60 डिग्री. सो थिटा इक्वल टू 60 डिग्री. हा झाला आपला ए बार आणि बी बार मधला अँगल. राईट डाउन दिस. फर्स्ट नंबर प्रॉब्लेम, सेकंड अँड थर्ड नंबरचा आपला प्रॉब्लेम झाला. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम मध्ये सुद्धा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे, बट थोडं वेगळं प्रॉब्लेम आहे, ते पण मी सांगतो. बट त्याआधी हे जे आपण फॉर्म्युले यूज केले याच फॉर्म्युल्यांवर डिपेंड आपलं फिफ्थ नंबर मध्ये 2 प्रॉब्लेम आहे. आधी ते टीच करून घेऊ. तर फिफ्थ नंबर मध्ये जे आपले 2 प्रॉब्लेम आहे त्याकडे आधी लक्ष द्या, कारण प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. आपल्याला प्रॉब्लेम गिवन आहे, फाइंड, लक्ष द्या केअरफुली, u बार डॉट v बार if mod u bar equal to 2, mod v bar equal to 5 आणि mod of u bar into v bar equal to 8. सिंपल प्रॉब्लेम आहे, टेक्निक समजून घ्या. u bar डॉट v bar विचारला आहे, mod u bar गिवन आहे 2, mod v bar 5 आणि mod u bar into v bar equal to 8. सोल्युशन. आधी जे फाइंड आउट करायचं आहे त्याचा फॉर्म्युला लिहा, ऑटोमॅटिक प्रॉब्लेम समजून घ्या. u bar डॉट v bar, डॉट असला म्हणजे अँगल कोणता सांगितला मी, कॉस. क्रॉस असला म्हणजे साइन. सो mod u bar mod v bar डॉट कॉस थीटा, mod u bar डॉट mod v bar cos theta. mod u bar ची व्हॅल्यू आहे 2, mod v bar ची व्हॅल्यू आहे 5, बट आपल्याजवळ cos theta ची व्हॅल्यू नाही आहे. मग cos theta ची व्हॅल्यू जर आपल्यापाशी नाही आहे तर या फॉर्म्युल्याचा यूज करू. नाउ mod u bar into v bar काय असतो फॉर्म्युला आपला, mod u bar mod v bar into काय असतो, sin theta. क्रॉस असला तर मी आधीच सांगितलं अँगल काय असतो, sin. आता mod u bar into v bar ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, 8. mod u bar ची व्हॅल्यू किती आहे, 2. mod v bar 5 into काय येणार, sin theta. 2 into 5 किती होणार, 10. 10 sin theta. बराबर. 10 या साइडला जाऊन काय होणार आहे, डिवाइड. सो 8/10 इक्वल टू sin theta. म्हणजे sin theta इक्वल टू मी काय लिहू शकतो, 2 नी डिवाइड होते, 2 4 जा 8, 2 5 जा 10. सो sin theta इक्वल टू आला आपला 4/5. आधी मला व्हॅल्यू कशाची भेटली, sin theta. आता जर तुमच्याजवळ sin थीटा आहे तर आपण इझिली cos थीटा ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण फॉर्म्युला यूज केले आहे, लक्ष द्या. नाउ व्हॅल्यू कशाची गिवन, कशाची फाइंड आउट केली आपण, sin थीटा. यावरून आता cos थीटा कसा फाइंड आउट करू. सो cos थीटा इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. sin थीटा गिवन आहे तर cos थीटा अंडर रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. रिझन, कारण sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू किती असतो, 1. मग जर आपल्याला cos थीटा जर काढायचा असला तर अंडर रूट आपण काय करत असतो, 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. cos थीटा ऍज इट इज अंडर रूट 1 मायनस 4/5 आहे. सो 4/5 चा होल स्क्वेअर
cos theta 1 minus 16 upon 25 4 by 5 चा स्क्वेअर 16 upon 25 cos theta 25 into 1 25 25 minus 16 9 upon 25. आता याला जर मी फायनली सॉल्व केलं तर cos theta इक्वल टू येणार प्लस मायनस अंडर रूटच्या बाहेर व्हॅल्यू प्लस मायनस 3 अपॉन हे झालं विद्यार्थी मित्रांनो cos theta चा आन्सर. तर cos theta ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3 अपॉन 5. ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. cos theta ची व्हॅल्यू आपल्याला प्लस मायनस 3/5 भेटलीच आहे. ही व्हॅल्यू आता ऍज इट इज या फॉर्म्युल्यामध्ये काय करायची पुट अप. डबल लक्ष द्या. या फॉर्म्युल्याचा यूज करून आधी आपण sin theta ची व्हॅल्यू काढली. sin theta वरून आपण cos theta ची व्हॅल्यू काढली. ओके. cos theta ची व्हॅल्यू आहे आता प्लस मायनस 3/5. लक्ष द्या. हे मॉड u बार ची व्हॅल्यू किती होती 2 मॉड v बार 5 into cos theta प्लस मायनस 3/5. cos theta ची व्हॅल्यू प्लस मायनस 3/5 होती. 5 5 गेट कॅन्सल 3 2 जा 6 सो प्लस मायनस 6 u बार डॉट v बार ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला प्लस मायनस 6. ओके. राईट डाउन.